नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. राज्यामधील 13 जागांसाठी सोमवारी मतदान. दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतुणवीस असा उल्लेख. फडणवीस गणपत गायकवाड यांना वाचू शकले नाहीत. ठाकरेंकडून टीका. उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात शिव्यांनी करतात. पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री आणि नंतर ते मला शिव्या देतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही तर शिव्या सेना. देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका. पत्वे काढून निवडणूक लढणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही वोट जिहाद करू शकता तर आम्ही वोट यज्ञ करू शकतो. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. मवियाला सर्व 48 जागा मिळतील. 4 जूनला इंडियाचं सरकार येऊन अच्छे दिन येतील. उद्धव ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरे 48 पैकी 49 जागा जिंकतील. ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा उपरोधिक टोला. मुंबईमध्ये महायुतीच्या सर्व 6 जागा निवडून येतील. मुंबई हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला. शिंदेंकडून विश्वास व्यक्त. भाजपकडून ठाकरे बंधूंमध्ये रॉयल्टीची रेस. लोकसभेनंतर दोन्ही ठाकरे भाजपसोबत जातील. प्रकाश आंबेडकरांचा दावा. चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून एक ठाकरे नावाचा माणूस भाड्याने घेतला. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा. उठ दुपारी घे सुपारी म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मुसलमान आमच्यासोबत येत असल्यानं पोटामध्ये दुखतंय का? राज ठाकरेंची केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार. डोकं वर काढण्यासाठी ठाकरे गटाला काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम पाठिंब्यावरून राज ठाकरेंचा काँग्रेस ठाकरे गटावर निशाणा. ठाकरे जुन्या निवडणुका विसरले का? आपल्याला मतदान करणार नाहीत. त्यांना केंद्रापर्यंत पोहोचू न देण्याचे खेळ कुणी खेळले? ठाकरेंच्या आरोपांवरून दीपक केसरकरांचा पलटवार. शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरे झाल्यास आश्चर्य नको. प्रकाश आंबेडकरांचं शिवसेनेबाबत मोठं विधान. जयंत पाटलांनी राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ सभेमध्ये दाखवला. व्हिडिओमध्ये राज ठाकरेंकडून मोदी शहांवर टीका. लोक किती बदलतात? जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला. शरद पवार उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील. चौकशी सुरू असल्यानं दोघांसमोर पर्याय नाही. प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा. नेबळाट पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हात उचलला. महिला कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांना बघून घेईन. मुलुंड राड्यावरून उद्धव ठाकरेंचा इशारा. चोर मचाये शोर असा उद्धव ठाकरेंचा कारभार. बघून घेऊ म्हणायला ती तुमच्या पक्षाची शाखा नाही. आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार. भाजपकडून पैशांचं वाटप झाल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप. भाजपवर गुन्हा दाखल न झाल्यानं धंगेकरांचे पोलीस आयुक्तांना पत्र. पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? धंगेकरांचा सवाल. दिल्लीमध्ये आज भाजप मुख्यालयाजवळ आपचे खासदार, आमदार, नेते आंदोलन करणार. ज्याला तुरुंगात टाकायचं असेल त्याला टाका. अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान. निवडणुकीच्या धामधुमीनंतर अजित पवारांचा आज बारामती दौरा. बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी 25 कोटी पोहोचवले. राऊतांचा महायुतीवर गंभीर आरोप. पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होतंय. मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी हा प्रकार पकडल्याची राऊतांची टीका. चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा देण्यासाठी फडणवीस पोहोचतात. फडणवीसांच्या कोटेचांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका. चोरांचं सरदार कोण? महाराष्ट्रानं बघितलं. ठाकरेंनी 35 वर्ष मुंबई पालिकेला लुटलं. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना प्रत्युत्तर. काशी मथुरेमधील वादग्रस्त जागी मंदिर बांधण्याचं कोणतंही नियोजन नाही. आमच्या पक्षातील लोक भावनिक होऊन उत्साहामध्ये इतर मुद्द्यांवर बोलतात. जेपी नड्डांकडून भाजपची भूमिका स्पष्ट. सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होता. आम्हाला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम आहोत. भाजप स्वतःला चालवते. जेपी नड्डांचं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठं विधान. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये बदल झाल्याचंही विधान. ज्यांनी राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजप संपवायला निघालाय. नड्डांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावरून ठाकरेंचा निशाणा. भाजपवाले उद्या संघालाही नकली म्हणतील असाही टोला. तर नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बावनकुळेंचं वक्तव्य. भाजपचा विस्तार झाला. पक्ष उभा राहिलाय. जेपी नड्डांच्या बोलण्यामागचा हेतू. नड्डांच्या आरएसएसवरील वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. मविया 48 पैकी 46 जागा जिंकणार अशी आजची परिस्थिती. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचा दावा. तर मवियाला सर्व 48 जागा मिळतील. उद्धव ठाकरेंचा दावा. भाजपा माओचे बाप. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मोदींनी केलेल्या टीकेला मल्लिकार्जुन खरगेंचं प्रत्युत्तर. भाजपा माओवादीचे बाप. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मोदींनी केलेल्या टीकेला मल्लिकार्जुन खरगेंचं प्रत्युत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकर निवडणुकीचा मुद्दा नाहीत. मोदी विनाकारण चिथावणी देण्याचं काम करतात. मोदींनी दिलेल्या आव्हानानंतर शरद पवारांचा निशाणा.
कांदा निर्यात बंदी केवळ मतदानापुरती, देवाच्या घोषणा देऊन कांद्याला भाव मिळणार नाही, अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारवर निशाणा. एफआरपी शिवाय जादाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, साखर कारखानदारांनी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा. निवडणूक संपताच राजू शेट्टी पुन्हा ऍक्शन मोडमध्ये. मला कॉलर उडवता येत नाही, पण गमजा उडून सांगते, तुमचं माझं जे कनेक्शन आहे ते इतर कुणाचंही नाही. सभेतून पंकजा मुंडेंची उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये मतदारांना साथ. धनंजय मुंडेही आता जातीयवाद करायला लागलेत, मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात. मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा. मनोज जरांगेचा धनंजय मुंडेंवर निशाणा. परळीमध्ये मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून भाजपच्या गुंडांनी हवं तसं मतदान करून घेतलं. व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा आरोप. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार की बघ्याची भूमिका घेणार, रोहित पवारांचा सवाल. निकालाआधी सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर. शिंदेवाडी गावाजवळ निकालाआधी सुप्रिया सुळेंसाठी बॅनरबाजी. बॅनरवर सुळेंचा खासदार उल्लेख करत अभिनंदन. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी अमोल कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर. पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर झळकले. 2018 मध्ये शहांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं प्रकरण. कोर्टाला उत्तर देण्यात उशीर केल्यामुळे राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाने 1000 रुपयांचा दंड ठोठावला. हत्येचे आरोप भाजपचे अध्यक्ष होतात राहुल गांधींनी केलं होतं वक्तव्य. आज मध्य हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या 15 मिनिटं उशिराने धावणार. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम वाढणार. शुक्रवारपर्यंत विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये 5व्या टप्प्यातील मतदानासाठी बेस्टच्या 629 बस धावणार. बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास. माथेरानच्या मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रुपडे देण्याचा निर्णय. परळच्या रेल्वे कार्यशाळेमध्ये इंजिनचं रुपडं बनवण्याचं काम सुरू. यवतमाळच्या उमरखेड आणि पुसद तालुक्यावर पाणी टंचाईचं संकट. घोडभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, तर अशुद्ध पाण्यामुळे 130 गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. पुण्याच्या इंदापूरमधील पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर पाण्याबाहेर. दुष्काळामुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये घट. पाण्यातील मंदिर बाहेर आल्यानं नागरिकांची गर्दी. पुण्यामध्ये हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरामध्ये झाडं कोसळल्याच्या घटना. पावसामुळे 20च्या वर झाडं कोसळली. रत्नागिरीमधल्या खेडला अवकाळी पावसाचा तडाखा. 25 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील केळी आणि पपईच्या बागा जमीनदोस्त. परभणीमध्ये वादळी वाऱ्याचा पिकांना फटका. पावसामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ. 25 ते 30 रुपये किलोनं विकणाऱ्या भाज्यांची 70 रुपये किलोनं विक्री. लातूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्यानं शेतकरी हताश. नंदुरबारमध्ये लसूण 200 रुपये किलो. कमी पावसामुळे लसणाच्या आवकेमध्ये घट, तर आणखी दर वाढण्याचीही शक्यता. नंदुरबारमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दर कोसळले. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ. अमरावती महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे संप स्थगित. लेखी आश्वासनानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. वेतन थकबाकीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. नंदुरबारच्या खंडबारा, विसरवाडी आणि चिंचपाडा परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित. अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. नंदुरबारमध्ये कूलर आणि पंख्याच्या मागणीमध्ये वाढ. मागणी वाढल्यानं दरातही वाढ. नागरिकांना उकाड्यापासून बचावासाठी पंखा आणि कूलरचा आसरा. वाशिमच्या कारंजामधील लघु बग्गी मीठ तलावामध्ये मृतावस्थेत मासे आढळल्याची घटना. दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरमध्ये प्राणी शुश्रूषा केंद्र. केंद्रामध्ये पालिकेच्या वतीनं अनेक सोयीसुविधा. मोठ्या प्राण्यांच्या दहन यंत्राचीही सोय. पुणे सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळून दुर्घटना. कवडीपाट टोलनाक्याजवळील गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोरची घटना. मिरवणुकीसाठी आणलेला घोडा गंभीर जखमी, तर वाहनांचंही मोठं नुकसान. दौंड तालुक्यामधल्या 59 अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा. दौंड पंचायत समितीकडून कारवाईची नोटीस. उल्हासनगरमधील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार. अनधिकृत होर्डिंगवर दंडात्मक कारवाईचा आयुक्तांचा इशारा. पुणे सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाक्यावर होर्डिंग कोसळून दुर्घटना. अपघातामध्ये बँड पथकाच्या गाडीसह दुचाकीचं नुकसान. होर्डिंग कोसळून घोडाही गंभीर जखमी. जळगावच्या चिनावल तालुक्यामध्ये 2 गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना. घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गावात 2 दिवस संचारबंदी. अकोल्यामधील वाडे गावात ट्रक आणि कारचा अपघात. अपघातामध्ये 2 जण जखमी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार. मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती. मंदिराच्या संवर्धन कामांमुळे पदस्पर्श दर्शन बंद होतं. पोरादेवी गडाचे आणखी एक महंत राजकारणामध्ये सक्रिय होणार. शिवसेनेचे नेते महंत सुनील महाराजांनंतर चुलत बंधू महंत जितेंद्र महाराज राजकारणामध्ये उतरणार.
मुंबईच्या केपूर्व विभागामधील मुख्य जलवाहिनी जोडणी आणि दुरुस्तीचं काम तांत्रिक कारणामुळे रद्द. 22 मे रोजी पाणीपुरवठा सुरळीत राहणार. करी रोड, माटुंगा आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या हद्दीमधील 3 पुलांची पुनर्बांधणी होणार. महापालिका आणि महारेलच्या अधिकाऱ्यांची प्रस्तावाला मंजुरी. नगरच्या कोतवली पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर स्थायी सर्वेक्षण पथकाकडून कारवाईला वेग. नाशिकमध्ये वाहनांची तपासणी. निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलिसांमार्फत तपासणी सुरू. नाशिकमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजेंचे कार्यकर्ते समोरासमोर. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये न राहण्याच्या सूचना. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नोटीस जारी. तर पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून नोटीस दिल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप. जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणामध्ये 21% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यामधील 188 गावं गिरणा धरणावर अवलंबून. यवतमाळच्या उमरखेड, पुसद तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पायपीट. जळगावच्या भुसावळ शहरावर पाणी कपातीचं संकट. मात्र अद्याप पालिकेकडून हातनूर धरणातून आवर्तनाची मागणी नाही. 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. वाशिमच्या अनेक गावांना पाणी टंचाईची झळ. पाणी टंचाई असलेल्या गावातील खासगी विहीर आणि बोरवेल अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या सूचना. चंद्रपूरच्या पोंभुर्णा तालुक्यामधल्या भीमणी इथे कृषी विभागाची मोठी कारवाई. एका गोदामावर धाड टाकत 76,56,000चा अनधिकृत चोर बीटी कापूस बियाणं जप्त. वाशिममध्ये खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला प्रारंभ. 1 हेक्टर क्षेत्रावर हळदीसाठी 1,26,000 तर सोयाबीनसाठी हेक्टरी 59,400 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार. वाशिममध्ये यंदा खरीप हंगामासाठी 4,05,180 हेक्टरवर पेरणीचं नियोजन. सर्व पिकांच्या पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची मागणी नोंदवली. जळगावमध्ये कांद्याचे दर 100 ते 150 रुपयांनी घसरले. निर्यातबंदी उठवल्यानंतरही दरातील घसरण थांबेना. कांदा उत्पादक चिंतेत. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तापमान वाढल्यानं केळीला फटका. केळीची पानं करपू लागल्यानं उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. केळी उत्पादक संकटात. भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हवालदिल. शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये ऊस लागवडीचं क्षेत्र 75,000 हेक्टरवरून 31,000 हेक्टरवर. पावसाअभावी ऊसाच्या क्षेत्रामध्ये घट. इयर टॅनिंग नसलेल्या जनावरांची 1 जूनपासून खरेदी विक्री करता येणार नाही. पशुसंवर्धन विभागाची माहिती. ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरामध्ये 4,000पेक्षा अधिक फौजफाटा सज्ज. मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन. नवी मुंबईमधील जुईनगर परिसरामध्ये फेरीवाल्यांचा सुळसुळाट. फुटपाथावर फेरीवाल्यांचा कब्जा. फुटपाथावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास. सिंधुदुर्गमधील नुकसानग्रस्तांना तौक्ते वादळाच्या धर्तीवर मदत द्यावी. ठाकरे गटाची मागणी. 5 दिवसात मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा. विभव कुमार यांच्याकडून स्वाती मालिवाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल. तर सीएम हाऊसमधील सीसीटीव्ही फुटेजची छेडछाड केली जात असल्याचा स्वाती मालिवाल यांचा आरोप. तैवानच्या संसदेमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण. चीन समर्थक विरोधकांचं संख्याबळ वाढवण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ. तर विधेयक घेऊन खासदारांनी काढला पळ. काशी मथुरेतील वादग्रस्त जागी मंदिर बांधण्याचं कोणतंही नियोजन नाही. आमच्या पक्षातील भावनिक होऊन उत्साहात इतर मुद्द्यांवर बोलतात. जेपी नड्डांकडून भाजपची भूमिका स्पष्ट. मोदीजी पुन्हा बिहारमध्ये येत आहेत याचा अर्थ ते संपलेत. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मोदींवर टीका. बंगळुरूची प्लेऑफमध्ये रॉयल एंट्री. चेन्नईचा 27 धावांनी पराभव. बंगळुरू प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ ठरला. प्लेऑफमध्ये बंगळुरू इन तर चेन्नई आऊट झालेला आहे. क्रीडा क्षेत्रामधली महत्त्वाची बातमी.